सो बेसिकली हा जो सम आहे इलस्ट्रेशन 8 जो तुम्ही काल 6-7 केला तसाच आहे बेसिकली. इथे मिस्टर ग्रीन आणि मिस्टर रेडच्या मधले ट्रान्झॅक्शन दिलेत. तर तुम्हाला काय करायचं, ऍव्हरेज ड्यू डेट काढायचं टू सेटल द अकाउंट. सो परचेसेस बाय ग्रीन फ्रॉम रेड म्हणजे पेमेंट्स ऑफ ग्रीन येणार आणि सेल्स बाय ग्रीन टू रेड म्हणजे पेमेंट्स ऑफ रेड येणार. सो इथे 6 जानेवारी यू कॅन टेक ऍज द बेस आणि त्याच्यानंतर यू कॅन कॅल्क्युलेट. तीच डेट ड्यू डेट पकडायची, कारण ज्या दिवशी परचेस केलं, ज्या दिवशी रेडने परचेस केलं तीच ड्यू डेट पकडायची, कारण नथिंग इज मेन्शन. सो जी आहे तीच ड्यू डेट. आणि फेब्रुवारी मध्ये त्याने म्हटलं 28 डेज घ्या, सो त्याप्रमाणे करायचं. सो बेसिकली नथिंग न्यू इन दिस. सो दिस यू कॅन डू एज होमवर्क. बेसिक सम आहे, जसं आपण नॉर्मल करतो. डिफरन्स ऑफ द प्रॉडक्ट अपॉन डिफरन्स ऑफ द अमाऊंट. सो हा सम होमवर्कला घ्या तुम्ही. सो मी पुढे जातोय, आज जरा टेक्निकल आहे, सो लक्ष द्या. ओके, सो हा 8वा होमवर्कलाच घ्या. दिस सिमिलर टू व्हॉट वी डिड, म्युच्युअल ओइंगचा सम आहे. ठीक आहे, 8 सम. आता पुढचे 2 सम्स जे आहेत ते लोनवर आहेत, की लोन दिलाय. ओके, सो वी हॅव गिव्हन अ लोन टू समवन आणि दॅट पर्सन इज गॉन पे अस इन इन्स्टॉलमेंट्स. सो वी हॅव गिव्हन अ लोन अँड दॅट पर्सन इज गॉन पे अस इन इन्स्टॉलमेंट्स, annual installments वगैरे. So we have to come up with the average due date, that is a date on which the borrower will settle all the payments. So for example एक लोन आहे. सो इकडे एक एक्झाम्पल बघूया आपण, की 10,000 rupees was lent by Das Brothers to Kumar and Sons. So Das Brothers is the lender. Kumar and Sons ला 10,000चं लोन दिलंय. कधी दिलंय? 1 Jan 2015, बरोबर? त्या दिवशी लोन दिलंय. It is repayable in 5 equal annual installments. So 10,000 in 5 equal installments म्हणजे 2000 2000 2000 असं annually पे होणार. कधीपासून पे होणार? From 1 Jan 16. Okay, so what we can do is we can list the due dates in such a way. ज्या दिवशी लोन दिलं that is 1 Jan 15, त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंटच्या डेट्स घ्यायच्या. 1 Jan 16, 1 Jan 17, 1 Jan 18, 1 Jan 19 आणि 1 Jan 20. So 5 installments will be repaid in such a manner. 1 Jan 16, 17, 18, 19 आणि 20 ला. ओके, आता काय करायचं, ज्या दिवशी लोन दिला ना त्याला तुम्ही 0 पकडायचं. कारण या केसमध्ये कसं आहे की इन्स्टॉलमेंट्स आर सेम ओनली, 2,000च पेमेंट. सो इन्स्टॉलमेंट्स लिहायची गरजच नाहीये. जर इन्स्टॉलमेंट्स वेगवेगळे असतील ना तर आपल्याला अमाऊंट द्यायला लागेल, कारण वेट वेगळं होईल मग. पण इन्स्टॉलमेंट जर सेम असतील तर मग अमाऊंट लिहायची गरज नाही, डायरेक्टली इयर्स घ्या. सो इथे बेस डेट, लोनची डेट घ्यायची 0 आणि बाकी इन्स्टॉलमेंटच्या डेट्स आहेत ना, यू हॅव टू कॅल्क्युलेट हाऊ मच डेज और हाऊ मच इयर्स इट इज, और मंथ्स मध्ये, नॉर्मली इयर्स मध्ये पकडू, की हाऊ मेनी इयर्स इट इज फार फ्रॉम द लोन डेट. So 1 Jan 16 is 1 year away from 1 Jan 16. 1 Jan 17 is 2 years away. 1 Jan 18 is 3 years away. 1 Jan 19 is 4 years away. And 1 Jan 20 is 5 years away. So इथे बेस डेट काय पकडायची? लोनची डेट. सो इथे फॉर्म्युला असा होतो, फॉर्म्युला असा आहे, ऍव्हरेज ड्यू डेट विल बी डेट ऑफ द लोन प्लस सम ऑफ, इथे इयर्स आपण पकडू मोस्टली, द सम ऑफ इयर्स फ्रॉम द डेट ऑफ लेंडिंग टू द डेट ऑफ रिपेमेंट ऑफ इच इन्स्टॉलमेंट. म्हणजे 1 Jan पासून ते इन्स्टॉलमेंटची डेट, ह्याचं टोटल घेतोय आपण. सो सम ऑफ इयर्स म्हणजे हे जे आहे सगळं टोटल घ्यायची अपॉन नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती आहेत? 5. सो इफ यू ऍड अप ऑल दिस, 5 + 4 + 3 + 2 + 1 हे सगळं ऍड केलं अपॉन 5, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स 5, तर येतं किती? 3 इयर्स. सो average due date is equal to date of loan, that is 1 Jan 15 plus sum of the years, sum of the years, months day सोडून द्या, sum of the years from the date of lending to the date of repayment of each installment. म्हणजे बेसिकली आपण जे टेबल जे केलंय ते upon the number of installment. So basically January 1st 2015, that is date of loan, plus 0 + 1 + 2 + 3 + 4 + 5 upon 5. So that comes to 1 Jan 2015 plus 3 years. So the due date comes to 1 Jan 18. याचा अर्थ काय आहे की Kumar and Sons will repay the loan on 1 Jan 18, the full amount, and interest will be calculated from the date of the loan till 1 Jan. म्हणजे 3 वर्षाचा इंटरेस्ट सकट त्याला पे करायला लागेल, कारण ड्यू डेट कधी आहे? 3 वर्षानंतर.
सो इथे इंटरेस्ट त्याला पे करायला लागेल. सो लोनच्या केसमध्ये असं असतं की ऍव्हरेज ड्यू डेट काढतो आपण, त्या दिवशी द बॉरोवर विल सेटल द होल लोन. म्हणजे या केसमध्ये कसं आहे की त्यांनी लोन दिलंय आणि लोनचं स्ट्रक्चर असं होतं की ही हॅज टू पे अॅन्युअली, पण त्याने अॅन्युअली काय पे नाही केलंय. सो वी हॅव कम अप विथ अ डेट की ज्या दिवशी तू सगळं सेटल कर, सो 3 वर्षानंतरची डेट येते. ओके, यू आर रिपेइंग द होल अमाऊंट. सो 3 वर्षाचा इंटरेस्ट पण भर त्याच्यावर. So the borrower will have to pay on 1st Jan 18 along with interest. 3 years interest. So how do you calculate interest? त्याने दिलंय. Find the average due date हे तर काढलं and calculate interest at 5% per annum. So पहिला तर एका वर्षाचा इंटरेस्ट काढू. एका वर्षाचा किती काढणार? 10,000 into 5%. किती येतं बघा? 10,000 into 10% is 1,000, 5% is 500 into 3 years चा 1500. So the answer will be 10,000 into 5% into 3, 1,500 straight away. That will be paid by Das Brothers along with 10,000. Are you understanding what is happening here? Yeah, very good. समजलं ना? सो बेसिकली तुम्हाला डायरेक्ट ऍप्लिकेशन दाखवलं कारण त्याशिवाय समजणार नाही. आर यू अंडरस्टँडिंग? सो इथे क्लिअर कट फॉर्म्युला आहे. एस्पेशली इथे इन्स्टॉलमेंटचा सेम असल्यामुळे आपल्याला अमाऊंटने मल्टिप्लाय करायची गरज नाही, प्रॉडक्ट बिडक्ट काढायची गरज नाहीये. स्ट्रेट अवे डेट ऑफ लोन प्लस सम ऑफ द इयर्स, नो मोस्टली इयर्स असणार, इयर्स फ्रॉम डेट ऑफ लेंडिंग म्हणजे या केसमध्ये 1st Jan टू द डेट ऑफ रिपेमेंट ऑफ इच इन्स्टॉलमेंट. जसं आपण पहिल्या केसमध्ये केलं, ह्याला 1, इथे 2, 3, 4, 5 हे ऍडअप केलं अपॉन द नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट 5. सो आपल्याला कळलं की 3 years plus the base date, that is 1st Jan 18. So 1st Jan 18 la the borrower will pay the whole amount along with interest for that many years. Got it? Simple. That is how the loan system works. कळलंय का? दोघांना कळलेलं आहे क्लिअरली? एनी डाउट्स इन दिस पार्ट? क्लिअर? ओके, सो यू कॅन कॉपी दिस. ओके, सो आता काय लिहा, हेडिंग लिहा लोन, असं लोन म्हणून लिहा. मग त्याच्या खाली हा फॉर्म्युला लिहा. ऍव्हरेज ड्यू डेट इज इक्वल टू डेट ऑफ लोन प्लस सम ऑफ डेज घेऊ नका, डायरेक्ट सम ऑफ इयर्स घ्या, कारण मोस्टली सम मध्ये इयर्स असणार, डेज नसणार, मंथ्स नसणार. सो सम ऑफ इयर्स घ्या फ्रॉम द डेट ऑफ लेंडिंग टू द डेट ऑफ रिपेमेंट ऑफ इच इन्स्टॉलमेंट अपॉन नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स. आणि मग यू कॅन कॉपी द सोल्युशन ऑफ दिस सम. आणि लास्टला काय करायचं, टोटल अमाऊंट टू बी पेड बाय कुमार अँड सन्स विल बी 10,000 plus 10,000 into 5% into 3. That much amount he will pay. That is 11,500. ते कॅल्क्युलेट करून दाखवा. सो इथे याने सोल्युशन मध्ये जे काय एवढं पुढे केलं आहे त्याची काही गरज नाही, ते जरा एक्स्ट्रा केलंय त्यांनी. प्लीज कॉपी डाऊन फास्ट. नंबर बरोबर ठेवा समजा.
Okay. So basically what we saw, परत एकदा सांगतो, is that की या केसमध्ये लोनची केस होती जिकडे ऍव्हरेज ड्यू डेट ऍप्लिकेबल झालाय. लोनच्या केसमध्ये काय आहे की लोन दिलंय. ओके, सो या केसमध्ये कसं होतं की 10,000 लोन वॉज गिवन बाय दास ब्रदर्स टू कुमार अँड सन्स विच वॉज रिपेबल इन 5 इक्वल इन्स्टॉलमेंट्स स्टार्टिंग फ्रॉम 1 जानेवारी. म्हणजे 1 जानेवारी 2015 ला लोन दिलेलं 10,000चं आणि रिपेमेंट अॅन्युअल इन्स्टॉलमेंट्स मध्ये होणार होतं 5 इक्वल अॅन्युअल इन्स्टॉलमेंट्स. म्हणजे 10,000 जर डिवाइड बाय 5 केलं तर 2,000 पर ॲनम च्या ह्याच्याने रिपे होणार होतं स्टार्टिंग फ्रॉम 1 जानेवारी 16. सो रिपेमेंट कसं होणार होतं, ड्यू डेट जर असं पकडल्या 1 जानेवारी 2015 ला लोन दिलं, त्याच्यानंतर फर्स्ट इन्स्टॉलमेंट 2,000 ची पे होणार 1 जानेवारी 16 ला, सेकंड इन्स्टॉलमेंट 1 जानेवारी 17, थर्ड इन्स्टॉलमेंट 1 जानेवारी 18, फोर्थ इन्स्टॉलमेंट 1 जानेवारी 19 आणि 1 जानेवारी 20. कारण त्याने म्हटलंय स्टार्टिंग फ्रॉम 1 जानेवारी 16. नॉर्मली असंच असतं. सो इथे काय करायचंय आपल्याला, इथे जो बॉरोवर आहे तो काय रिपे करत नाहीये. सो वी हॅव टू कम अप विथ ऍव्हरेज ड्यू डेट, अशी डेट ज्या दिवशी तो सगळी अमाऊंट सेटल करून टाकेल आणि त्या दिवसापर्यंतचा इंटरेस्ट तो भरेल. सो तिथे हा फॉर्म्युला अप्लाय होतो, ऍव्हरेज ड्यू डेट इज इक्वल टू डेट ऑफ लोन, दॅट इज आपल्या एका केसमध्ये 1 जानेवारी प्लस सम ऑफ डेज मंथ्स और इयर्स. या केसमध्ये इयर्स आपण घेतोय कारण इन्स्टॉलमेंट इयरली आहे. तो सम ऑफ द इयर्स फ्रॉम द डेट ऑफ लेंडिंग टू द डेट ऑफ रिपेमेंट ऑफ इच इन्स्टॉलमेंट. म्हणजे काय की प्रत्येक इन्स्टॉलमेंट डेट ऑफ लेंडिंग पासून किती लांब आहे, किती वर्ष लांब आहे. सो यू कॅन सी, जर ह्याला आपण 0 पकडलं ज्या दिवशी लोन दिलं, 1 जानेवारी 16 इज 1 year अवे, 1 जानेवारी 17 इज 2 years अवे, 1 जानेवारी 18 इज 3, 1 जानेवारी 19 इज 4, 1 जानेवारी 20 इज 5. त्याने म्हटलंय सम ऑफ दॅट, टेक अ सम ऑफ दॅट, या सगळ्याचं टोटल घ्यायचे अपॉन द नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती आहेत, 5. सो फॉर्म्युला असा बनतो, ऍव्हरेज ड्यू डेट इज इक्वल टू डेट ऑफ लोन दॅट इज 1 जानेवारी 15 प्लस सम ऑफ द इयर्स, हे सगळ्याची टोटल, दॅट कम्स टू 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 upon 5, that comes to 3 years. So average due date will be 1 January 18, that is 1 January 15 नंतर 3 वर्ष. तर या दिवशी कुमार अँड सन्स याने बॉरो केलंय, ही विल पे 10,000 अमाऊंट प्लस 3 वर्षाचा इंटरेस्ट तो पे करणार. सो ही विल पे 10,000 अलॉंग विथ 3 years इंटरेस्ट. त्याने म्हटलंय की 5% पर ॲनम आहे. सो 10,000वर 5% एका वर्षासाठी किती होईल, 10,000 into 5%, 500 rupees. So 3 वर्षाचं किती, 1,500. So total amount that he will pay on 1 January will be 11,500. हे तुम्ही लिहिलं का? Total amount to be paid by Kumar and Sons will be 10,000, the principal amount, plus the interest. Interest will be 10,000 into 5% into 3. Okay. So हा सम झालेला आहे आपला. ठीक आहे. आता इथे प्रॉब्लेम काय होता, इथे या ह्याच्यात काय होतं माहितीये, या ह्याच्यात इन्स्टॉलमेंट सेम होत्या. ओके, या ह्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट वेर सेम, सगळ्यांना 2,000 पे होत होते. ओके, म्हणजे इन्स्टॉलमेंट इक्वल होते, 5 इक्वल अॅन्युअल इन्स्टॉलमेंट. सो 10,000 वॉज पेड इन इक्वल इन्स्टॉलमेंट, 2,000 2,000 2,000. त्यामुळे इकडे ना जेव्हा इक्वल इन्स्टॉलमेंट असतात ना, तेव्हा आपल्याला अमाऊंट मल्टिप्लाय करायला लागत नाही. पण नेक्स्ट सम मध्ये काय होतंय की वी हॅव टू मल्टिप्लाय बाय अमाऊंट, बिकॉज अमाऊंट वेगवेगळे आहेत, इन्स्टॉलमेंट वेगवेगळ्या अमाऊंटने पे होत आहे. सो आपल्याला तसं मल्टिप्लाय करायला लागेल. इथे इन्स्टॉलमेंट सेम होते त्यामुळे मल्टिप्लाय आपण नाही केलं, आपण फक्त इयर्स घेतले, त्याच्यावरनं आपण काढलं.
पण सम मध्ये, अशाच सम मध्ये जर इन्स्टॉलमेंट वेगवेगळ्या होत आहेत तर आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो आता काय करायला लागेल, नेक्स्ट सम मध्ये बघा, 20,000 लेंट ऑन 1st Jan 15. ओके, सो लोन कधी दिला, 1st Jan 15. सो दॅट इज अवर बेस इयर. 2,500 इट इज रिपेड एज फॉलोज. रिपे कसा होतोय, 20,000 लोन रिपे कसा होतोय, 2,500 ऑन 1st Jan 16, म्हणजे एक वर्षानंतर. 5,500 on 1st Jan 17. So the second installment is different amount, but that is paid after 2 years. 3,000 on 1st Jan 18, 5,000 on 1st Jan 19 आणि 4,000 on 1st Jan 20. सो इथे ड्यू डेट्स लिहून घ्यायच्या, तसं मगाशी केलं. बेस डेट पण लिहू शकतात, इकडे 0 लिहू शकतो आपण. सो ड्यू डेट्स लिहून घ्यायच्या इन्स्टॉलमेंटच्या. इथे अमाऊंट लिहायला लागेल, कारण लास्ट सम मध्ये अमाऊंट सेम होत्या, इथे अमाऊंट वेगवेगळ्या आहेत, अमाऊंट लिहायला लागेल. आणि मग इथे नंबर ऑफ मंथ्स मध्ये नाही केलंय, पण इयर्स मध्ये करू शकतो, काय फरक पडत नाही. यू कॅन राईट 1, 2, 3, 4, 5 असंही लिहू शकता. जस्ट मल्टिप्लाय, प्रॉडक्ट मिळेल. मग आपलं नेहमीच बेस डेट प्लस टोटल ऑफ प्रॉडक्ट अपॉन टोटल ऑफ अमाऊंट, तुम्हाला ऍव्हरेज डेट मिळेल. आणि इथे अमाऊंट वेगवेगळे आहेत, सो नॉर्मलच करायचं. सो अमाऊंट घ्यायच्या, मल्टिप्लाय करायचं, पण बेस डेट विल बी द डेट ऑफ लोन, तिथून काउंट होणार. प्रॉडक्ट घ्या, बेस डेट विल बी टोटल ऑफ प्रॉडक्ट अपॉन टोटल ऑफ अमाऊंट, बेस डेट प्लस टोटल ऑफ प्रॉडक्ट अपॉन टोटल अमाऊंट. दॅट्स इट. तर तुम्हाला जे काय आन्सर येईल ते आपण ऍड करू मग तिकडे, मग तुम्हाला डेट मिळेल. मग तेवढा इंटरेस्ट आपल्याला त्याला द्यायला लागेल, म्हणजे बॉरोवर विल हॅव टू पे दॅट मच इंटरेस्ट अप टू दॅट डेट. दॅट्स इट, अलॉंग विथ द फुल अमाऊंट. गॉट इट. सो इथे काय आहे, इथे वेगळं काय आहे, इथे वेगळं आहे लास्ट सम पेक्षा, की इज वी आर मल्टिप्लाइंग बाय अमाऊंट आणि प्रॉडक्ट काढतोय. लास्ट सम मध्ये प्रॉडक्ट काढायची गरज नाही पडली, आपण नंबर ऑफ इयर्स वरनच केलं, बिकॉज तिकडे अमाऊंट वेअर सेम, अमाऊंट सेम होते. तिथेही आपण तसं करू शकतो, असंही तिकडे करू शकतो, फरक नाही पडत. विच एव्हर सुट्स यू. ओके, सो मेक अ टेबल बनवा. इन्स्टॉलमेंटच्या डेट्स घाला लोनच्या केसमध्ये, अमाऊंट घाला. इथे तुम्ही इयर्स मध्ये पण करू शकता, इथे त्यांनी मंथ्स मध्ये केलंय. आय वुड सजेस्ट की इयर्स मध्ये करा, दॅट इज मच बेटर, दॅट इज इझियर टू कॅल्क्युलेट. सो 1st Jan 16 इज 1 year अवे फ्रॉम 1st Jan 15, तिकडे 1 लिहा. 1st Jan 17 इज 2 years अवे. 1st Jan 18 is 3 years away, 4 year, 5 year. So 1, 2, 3, 4, 5 येणार. मल्टिप्लाय करा, टोटल ऑफ प्रॉडक्ट अपॉन टोटल ऑफ अमाऊंट, ऍड टू द बेस डेट, दॅट इज युअर ऍव्हरेज ड्यू डेट. तेव्हा काढा, मग सांगा मला. मंथ्स मध्ये घेऊ नका, इयर्स मध्येच घ्या, दॅट इज मच बेटर.
या बेसिकली काय येतं की तुम्ही इयर्स मध्ये जर केलं, ओके, इफ यू डू इट इन इयर्स, तर मला वाटतं काहीतरी 3.125 असं काहीतरी येतं, बरोबर. एक मिनिट आय टेल यू व्हॉट. हा 3.12. तर 15th फेब इज करेक्ट. केव्हा तुम्ही, म्हणजे बेसिकली कसं असतं, एक मिनिट जस्ट आय टेल यू, काहीतरी 3.125 वगैरे येते, बरोबर. हा यू राईट. सो 12 × 0.125 जर केलं तर 1.5 येतं. सो 15th इज करेक्ट आहे. इथे त्याने काय केलं, राऊंड ऑफ केले. इथे त्याने राऊंड ऑफ केले, 2 महिने केले. सो 15च्या वेळी त्याने 1 मार्च घेतलं, दॅट इज इट. 15th फेब इज ऑल्सो करेक्ट. 1 मार्च इज ऑल्सो करेक्ट. काही प्रॉब्लेम नाही. इथे त्याने क्लिअरली बघा ना, इथे या सोल्युशन मध्ये पण त्याने राऊंड ऑफ केलंय. 37.5 38 घेतलंय, त्याने मंथ्स मध्ये घेतलंय. 15th फेब का नाही घेतलाय, टेल यू वाय. 15th फेब का नाही घेतलंय, कॅल्क्युलेशन साठी, बाई काही नाही. म्हणजे कॅल्क्युलेट करायला त्याने इझी केलं, त्याने 38 राऊंड ऑफ करून 38 घेतलं, बाई काही नाही. तर 0.5 काढून टाकलंय. तो काय फरक पडत नाही. यू कॅन टेक 1 मार्च और 15th फेब, काही फरक पडत नाही. ओके. सो इंटरेस्ट काढायला लागेल. इंटरेस्ट विल बी, इंटरेस्ट कसा येणार, 20,000 इंटू 10% इंटू 3.125 जे काय तुमचं आहे ते, डायरेक्ट मल्टिप्लाय करा. सो 20,000 इंटू 10% इंटू 3.125, 6250 येईल. दॅट इज ओके. थोडं पुढे मागे यांचं होऊ शकतं, कारण त्यांनी 3.17 घेतलं. ठीक आहे. 3.125 आन्सर येते ना. तर मग 20,000 इंटू 10% स्ट्रेट अवे 3.125 करा मल्टिप्लाय. दॅट मच इंटरेस्ट विल बी चार्ज अलॉंग विथ द अमाउंट. सो 20,000 तर भरणार तो, प्लस ही विल पे 6250 जी काय एक्स्ट्रा अमाउंट आहे ती. सो 26,250 ही विल पे. आर यू गेटिंग इट. हा 6250 फाइन इज फाइन. करेक्ट आहे, करेक्ट आहे. कॅल्क्युलेशन करेक्ट ना, मग काय प्रॉब्लेम नाही. या आणि आपण स्ट्रेट मल्टिप्लाय करतोय, जे काय आन्सर येतं त्याच्याने मल्टिप्लाय करतो. आणि इयर्स मध्ये ठेवलं जास्त बेटर आहे. इथे याने मंथ्स मध्ये केले, पण गरज नाहीये. इयर्स इज मच इझियर. ओके. सो लोनचे 2 सम्स होते. ओके, 2 सम लोनचे होते. आता 2 सम ड्रॉइंग्स आहेत. मग हा चॅप्टर संपला. ओके, देन वी कॅन एंड फॉर द डे. तुम्ही 12th मध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स वगैरे कॅल्क्युलेट केलंय कधी? हॅव यू कॅल्क्युलेट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इन 12th स्टँडर्ड? कधी वेळ आली अशी? केलंय? मग तर तुम्ही सॉर्टेड आहात. ओके. सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स तुम्हाला जी मेथड माहिती आहे त्याच्याने तर आपण करूच, दॅट इज द ट्रेडिशनल मेथड. प्लस आपण ऍव्हरेज ड्यू डेटने पण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढू शकतो. ओके, ते आपण इथे शिकू. सो एक तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल होपफुली, आणि सेकंड जे आहे ते ऍव्हरेज ड्यू डेटने काढू. सो दोन्ही मेथडने आपण करूया. ओके. सो आता ऑब्झर्व करा आणि नोटबुक मध्ये ड्रॉइंग्स म्हणून लिहा किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असं लिहा. हे 2 सम्सच्या वेळी मी सांगितलं की लोन म्हणून लिहा. लोनचे 2 सम्स होते, 2 सम ड्रॉइंगचे. सो आता हे इथे लिहा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आणि त्याच्यामध्ये हे 2 सम आपण करूया. सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे 2 सम्स आहेत. त्याच्यासाठी पण आपण ऍव्हरेज ड्यू डेट हा कन्सेप्ट वापरू शकतो. लोन साठी वापरू शकतो, ऍव्हरेज ड्यू डेट साठी वापरू शकतो. लोन साठी कधी वापरू शकतो, जिकडे इन्स्टॉलमेंट मध्ये पेमेंट आहे तिकडे करू शकतो. ठीक आहे. आता ड्रॉइंग्स बघूया. सो ए अँड बी, एक सेकंड मी चष्मा लावतो. या ए अँड डी आर 2 पार्टनर्स ऑफ अ फर्म. 2 पार्टनर आहेत. हॅव ड्रॉन द फॉलोइंग अमाउंट फ्रॉम द फर्म
in the year ending 31st March 2020. तर 31st March 2020 हे जे फायनान्शियल इयर आहे 1920 याच्यामध्ये ए अँड बी ने आपापले ड्रॉइंग्स केलेत. सो पहिला आपण ए चं बघूया मग बी चं बघूया. ए ने 1 जुलैला 500 ड्रॉ केलेत, 30th सप्टेंबरला 800 ड्रॉ केलेत आणि 1 नोव्हेंबरला 1000 ड्रॉ केलेत आणि 28 फेबला 400 ड्रॉ केलेत. सो आता त्याला आपण इंटरेस्ट चार्ज करू. इंटरेस्ट at 6% per annum is charged on all drawings. Calculate interest chargeable by using पहिला तर ऑर्डिनरी सिस्टम आणि मग ऍव्हरेज ड्यू डेट सिस्टम. 1 इयरला 365 डेज पकडा असं त्याने म्हटलेलं आहे. एनी फ्रॅक्शन शुड बी इग्नोर्ड. एनी फंक्शन नाही, एनी फ्रॅक्शन ऑफ अ डे शुड बी इग्नोर्ड. ठीक आहे. सो आता आपण पहिलं एच बघू, बीचं बघूयाच नको. बीचं तुम्हाला ऑटोमॅटिक येईल, एच आलं तर बीचं येईल. ठीक आहे. सो काय करायचं ऑब्झर्व करा. पहिलं एचं फक्त बघा. ठीक आहे. ऑर्डिनरी सिस्टम आपण काय करतो, पहिले सगळे अमाऊंट लिहून घ्या. ठीक आहे. पहिलं काय करायचं, सगळ्या अमाऊंट लिहून घ्यायच्या. त्याच्यानंतर 1 जुलै टू 31 मार्च किती दिवस झाले, किती मंथ झाले, मंथ्स मध्ये मोजूया. आता इथे कसं आहे, यू कॅन सी 1 जुलै, 30th सप्टेंबर, 1 नोव्हेंबर, 20th फेब. आयदर स्टार्टचा डे ना तर एंडचा डे आहे. सो वी कॅन इझिली कॅल्क्युलेट इन मंथ्स. वेरज इथे कसं आहे 12 जून, 11 ऑगस्ट, 9 फेब असे मधले दिवस आहेत, त्यामुळे आपल्याला डेज मध्ये घ्यायला लागेल. इथे आपल्याला मंथ्स मध्ये करता येईल. सो 1 जुलै टू मार्च हाऊ मेनी मंथ्स, 9 मंथ्स. सो 500 इंटू 9 करायचं. किती येतं 4500. हे फॉर 1 मंथ वगैरे मरू द्या, ते काय बघू नका. जस्ट 500 इंटू 9 किती होतं 4500. प्रॉडक्ट घ्यायचा. 30th सप्टेंबर पासून ते 31st मार्च 6 मंथ्स. ऑक्टोबर टू मार्च 800 इंटू 6 4800. नोव्हेंबर टू मार्च, नोव्हेंबर टू मार्च म्हणजे 4 मंथ्स का 5 मंथ्स. नोव्हेंबर, हा नोव्हेंबर पासून नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन, फेब, मार्च 5 मंथ. सॉरी. सो 1000 इंटू 5 5000 आणि फेब 28 म्हणजे एकच महिना. मार्च पकडणार 400 इंटू 1 400. आता या प्रॉडक्टची टोटल घ्यायची. 4500 प्लस 4800 प्लस 5000 प्लस 400 किती येतं 14700. आता फॉर्म्युला वापरायचा कुठला 14500 इंटू 6% इंटू 1/12 into 1/12. The answer will be 73.50. That much drawings वर इंटरेस्ट तो पे करणार. हे केलंय तुम्ही असं आधी? हॅव यू डन सच अ कॅल्क्युलेशन बिफोर? का वेगळंच काहीतरी केलंय? असं नसेल केलं तर मी तुम्हाला फॉर्मॅट देतो वेगळं. केलंय ना? नाही असं नाही केलंय. ओके. या आय टेल यू एक सेकंड मी तुम्हाला लिहून दाखवतो. जस्ट होल्ड. या जस्ट अ मिनिट मी एक्सेल उघडतोय. काही नाही, एकदम सिम्पल आहे हे. तुम्हाला ऍक्च्युली पुढे येईल, म्हणजे बीकॉम लेवलला वगैरे असं येऊ शकतं. जस्ट अ सेकंड उघडतं एक्सेल.
ओके, सगळ्यांना दिसतंय? एक्सेल दिसतंय? कॅन एव्हरीवन सी द एक्सेल फाईल? ओके, ओके, ऑब्झर्व करा. हा, आता इथे काय होतं, त्याने ड्रॉ कधी कधी केलंय? 1 जुलै, 30 सप्टेंबर, 1 नोव्हेंबर आणि 28 फेब. सो आपण इथे डेट लिहून घेऊया पहिले. डेट लिहून घेऊया. थोडंसं ना मोठं होत नाहीये एक्सेल. एक्सेल कधी कधी ना स्लो होत आहे. हा, सो ह्याने कधी विड्रॉ केलंय? 1 जुलै ला विड्रॉ केलंय. त्याच्यानंतर 30 सप्टेंबरला विड्रॉ केलंय. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबरला विड्रॉ केलंय. आणि लास्टली 28 फेबला विड्रॉ केलंय. बरोबर, हे त्याच्या डेट्स आहेत. आणि आपण काय करतोय? फॉर द इयर एंडिंग बघतोय. सो आपण 31 मार्च लेट्स अज्युम 2020 बघतोय, त्या दिवसाचं बघतोय. ठीक आहे. सो आता आपण इकडे मंथ्स मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. वी कॅन कॅल्क्युलेट इन मंथ्स. त्याच्या आधी आपण अमाऊंट लिहून घेऊ. अमाऊंट मला वाटतं याची 500 होती. त्याच्यानंतर 500, 800, 1000 आणि 400. ठीक आहे. सो अमाऊंट लिहिले आपण. आता पिरियड घेऊ. सो 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंतचा पिरियड बघायचा. बेसिकली प्रॉडक्ट मेथडने आपण काढतोय. हे प्रॉडक्ट मेथडच आहे ऍक्च्युली. आपण आतापर्यंत प्रॉडक्ट मेथडच करतो ना, तशा टाईपच आहे. सो 1 जुलै पासून ते इयर एंड पर्यंत बघायचं. म्हणजे इंटरेस्ट असा लागतो 1 जुलै पासून 31 मार्च. सो इथे डेट्स परफेक्ट दिल्यात, स्टार्ट आणि एंडच्या डेट्स आहेत, त्यामुळे आपण मंथ्स मध्ये घेऊ शकतो. सो 9 मंथ्स, दिस इज 6 मंथ्स, दिस इज 5 मंथ्स, दिस इज 1 मंथ. हे आहे प्रॉडक्ट. तर तुम्ही काय करताय? तुम्ही मंथ्सने मल्टिप्लाय करताय अमाऊंट आणि पिरियड. दॅट बिकम्स 4500, 4800, 5000 आणि 400. करेक्ट आहे. आता ह्याची टोटल घ्यायची, प्रॉडक्टची टोटल घ्यायची याची 14,700. ठीक आहे, हा प्रॉडक्ट आला. आता आपल्याला इंटरेस्ट काढायचा. तर आपण ऑलरेडी मंथ्सने मल्टिप्लाय केले सगळ्या. आपण मंथ्सने मल्टिप्लाय केले. सो आता काय करायचं? 14,500 इंटू इंटरेस्ट मला वाटतं 6% आहे पर ॲनम. सो इंटू 6%, एक सेकंड, 14,700 इंटू 6% इंटू 1 डिवायडेड बाय 12. का आपण मंथ्सने मल्टिप्लाय केलं तर डिवाइड बाय 12 करायचं. दॅट इज हाऊ द कॅल्क्युलेशन इज डन. तुम्हाला ऑटोमॅटिक इंटरेस्ट मिळतो. Because you multiplied by months, you will divide by 12. If you multiply by days, divide by 365. That is how the calculation works. So answer बघा किती येते? 14,700 into 6% divided by 12. 73.5. एवढा इंटरेस्ट तो भरणार. Are you getting it? That is how the calculation works for interest on drawings, especially जिकडे मंथली वगैरे ड्रॉइंग असेल तिकडे. नाही,
एका महिन्यासाठी नाही झालं, कारण ऑलरेडी आपण मल्टिप्लाय केले भरपूर मंथ्सने. आपण इकडे 9 ने मल्टिप्लाय केलं, इथे 6 ने मल्टिप्लाय केलं, इकडे 5 ने केलंय. तर ते त्याचा इफेक्ट काढण्यासाठी आपण डिवाइड बाय 12 करतो. करेक्ट. बेसिकली आपण काय केलंय, आपण मंथ्सने मल्टिप्लाय केलं ऑलरेडी. आपण मंथ्सने मल्टिप्लाय केलं. सो त्याचा इफेक्ट काढण्यासाठी आपल्याला डिवाइड बाय 12 करायला लागतं. दॅट इज हाऊ इट वर्क्स. जर तुम्ही डेजने मल्टिप्लाय केलं तर डिवाइड बाय 365 करायला लागेल. सो बेसिकली लॉजिक काय आहे तुला सांगतो. लॉजिक काय आहे की हे 14,700 मध्ये ना हे 9, 6, 5, 1 हे आलेलं आहे. तर तुम्ही ते डिवाइड बाय 12 करताय बेसिकली. दॅट इज व्हॉट यू आर डुईंग. दॅट इज हाऊ यू फाइंड आउट. आता इथे कसं आहे, जुलै 1 30 सप्टेंबर असं मंथ्सने आपण करू शकलो, पण नेक्स्ट जे बी चं ड्रॉइंग आहेत ते आपल्याला डेज मध्ये करायला लागेल. तर आपल्याला मल्टिप्लाय बाय डेज करायला लागेल. सो मग एका वर्षाचा काढायला डिवाइड बाय 365. इंडिव्हिज्युअल काढलं तरी येईल, पण दिस इज द मेथड यू हॅव टू यूज. दिस इज द मेथड यू यूज. परत ऍव्हरेज ड्यू डेट मध्ये पण अशा टाईपचाच मेथड आपण वापरतो. तू इंडिव्हिज्युअल केलंस तरी तसाच आन्सर यायला पाहिजे. पण इथे कसं, इथे 4 ड्रॉइंग आहे, पण कधी कधी 12 असतील. दर महिन्याला केलं असेल तर काय करणार. सो असंच मल्टिप्लाय करून डिवाइड बाय 12. कॉपी डाऊन, प्लीज कॉपी डाऊन. हे कॉपी डाऊन करा, कारण त्याने जे सोल्युशन दिलं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. यू कॅन कॉपी दिस डाऊन. म्हणजे हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. डेट, अमाऊंट, पिरियड, प्रॉडक्ट. सो जो काय प्रॉडक्ट येतो इंटू 6% डिवाइड बाय 12. डिवाइड बाय 12 का? बिकॉज मल्टिप्लाइड बाय मंथ्स. सो एका वर्षाचं किती. तुम्ही असा विचार करू शकता, तुम्हाला असं कन्फ्युजन असेल की डिवाइड बाय 12 का. तर नॉर्मली पण आपण काय करतो मला सांगा. नॉर्मली पण आपण काय करतो, जर एका महिन्याचं एकाच वेळेस एकाच सपोज काढायचं असेल नॉर्मल मेथड, आपण काय करतो 500 इंटू इंटू किती 6% आहे बरोबर, इंटू 6%. आणि शेवटी आपण काय करतो 9 बाय 12च करतो ना. सो इथे पण आपण तेच केलंय. आपण पहिलं सगळं मल्टिप्लाय केलंय, नंतर लास्ट डिवाइड बाय 12 केलंय. आर यू गेटिंग इट. हा, तर आपण इथे काय केलं, इथे तेच केलंय. आपण सगळं मल्टिप्लाय करून त्याची टोटल घेतली आणि एकत्र डिवाइड बाय 12 केलं. कसं आहे ते. पण बेसिकली एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. एक सिंपल लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये जर मंथ्सने मल्टिप्लाय करता डिवाइड बाय 12, डेजने मल्टिप्लाय करता डिवाइड बाय 365. दॅट इज द सिम्पलेस्ट वे टू रिमेंबर. रिमेंबर इज ऍज अ टेक्निकल मेथडच तशी आहे. ठीक आहे, प्लीज कॉपी डाऊन फास्ट. हे एच आहे, हे एज ड्रॉइंग आहेत. पण हे ट्रेडिशनल मेथड इज अ ट्रेडिशनल मेथड. हे ट्रेडिशनल मेथडने येतं. तुम्हाला 12th मध्ये पण तुम्हाला ही मेथड वापरता येईल जर असं काही आलं तर. भरपूर ड्रॉइंग वगैरे दिले तर करता येईल तुम्हाला. ओके, झालंय सगळ्यांचं. आता हाच फॉर्मॅट घेऊन, ओके मी तुम्हाला दाखवतो, डेटा दाखवतो. हाच फॉर्मॅट घेऊन तुम्हाला बी चं करायचंय. फक्त बी मध्ये पिरियड मध्ये डेज येणार. जसं की आता फॉर एक्झाम्पल 15 जुलै असेल, तर 15 जुलै पासून ते 31 मार्च डेज मध्ये तुम्हाला काढायचं, जसं काल आपण केलं तसं. ओके, ट्रेडिशनल मेथडच चाललंय, अजून ऍव्हरेज युनिट मेथड नाही चाललाय. हा बेसिक मेथडच आहे. मग आपण ऍव्हरेज युनिटने काढू. सो फक्त पिरियड बी मध्ये डेज मध्ये येईल.
सो व्हेन यू मल्टीप्लाय बाय डेज डिवाइड बाय 365, बाकी सेम. सगळ्यांना झालं तर मी तो सम वर जातो. मग तुम्ही ते चालू करा. फॉर्मॅट हाच ठेवायचा. ओके, रोहन झालंय. ओके, आता बी चं तुम्ही करा. बी चं तुम्ही करा. 12 जून, 11 ऑगस्ट, 9 फेब, 7 मार्च. तर 12 जून टू तुम्हाला काय पकडायचंय? 31 मार्च. सो 12 जून पकडू नका, 12 जून पासून पकडा. कसं पकडणार? 30 जून, जून मध्ये 30 दिवस, 30 मायनस 12, सो जुलै, जूनचे 18 दिवस येतील. मग जुलैचे 31, ऑगस्टचे 31, सप्टेंबरचे 30, असं करत करत ऍड करत जा. फॉर्मॅट तोच. त्याने दिलं इकडे अज्युम 1 year 365, सो टेक 365 ओनली, म्हणजे 28च पकड. $4,49,600. ओके, येऊ शकते कारण डेज आहेत ना. या बरोबर आहे, इट्स करेक्ट. सो इंटू 6% इंटू 1/365.
Okay. 73.90. Let's check. 73.91 त्याने राउंड ऑफ केले. करेक्ट. $292, $232, $50 and 24 days. If you multiply by days, divide by 365. आलं सगळ्यांचं? ड्रॉइंग्स काढताना जनरली हा मेथड यूज होतो. पटकन निघतं म्हणजे आन्सर. इंडिव्हिज्युअली करत बसण्यापेक्षा पटकन निघतं. ओव्हरऑल ड्रॉइंग्स निघतं. इंटरेस्ट निघतो. ओके 3 हॅव गॉट इट. कोण राहिलंय? आलं राहिलंय. पण हे ट्रेडिशनल मेथड आहे. हा ट्रेडिशनल मेथड आहे. दिस इज द ओके ग्रेट. हा ट्रेडिशनल मेथड आहे. ओके सो हा आपण नॉर्मली फॉलो करतो. ओके पण आता ह्याच्यातच सो ह्याला ऑर्डिनरी सिस्टमच्या अंडर हे आहे. सो हे जे तुम्ही काढलं ना याला 1 म्हणा. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द सम. आता ऍव्हरेज ड्यू डेट सिस्टमने काढायचं. सो आता आपण काय करायचं? ड्यू डेट सिस्टम जे आपण या चॅप्टर मध्ये करणार आहोत. सो ए चं करतो, बी चं तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. ओके आपली सिस्टम नेहमीची डेट्स लिहायचे. 1 जुलै, 30 सप्टेंबर, 1 नोव्हेंबर, 20 फेब हे ड्यू डेट्स घ्यायचे. अमाऊंट घ्यायच्या. पहिल्या डेटला 0 डेट म्हणायचं. इथे मंथ्स मध्ये त्याने घेतलंय. सो 3, 4, 8 मंथ्स फ्रॉम 1 जुलै. त्याच्यानंतर प्रॉडक्ट आपली नेहमीचा फॉर्म्युला. ऍव्हरेज ड्यू डेट विल बी बेस डेट 1 जुलै प्लस total of products upon total of amounts. So 9,600 upon 2,700. So काहीतरी 3.556 येईल. सो 1 जुलै पासून 3.556 काही ऑक्टोबर 17 येतं. हा पण सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरेस्ट कसा ऍक्टिव्हेट होणार? ऑक्टोबर 17 पासून ते वर्षाच्या एंड पर्यंत. हे ना फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी लिहून ठेवा जेव्हा मी तुम्हाला डिस्कस करतोय. कारण जेव्हा तुम्ही रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला आठवणार नाही. आफ्टर 4-5 months यू वोंट रिमेंबर दॅट. फॉर एक्झाम्पल लोनच्या केसमध्ये कसं असतं? 3 वर्षानंतर ड्यू डेट आली. सो इंटरेस्ट विल बी फ्रॉम लोन डेट टिल द ऍव्हरेज ड्यू डेट. ह्याचा इंटरेस्ट असा कॅल्क्युलेट होतो. सो लोनचा इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट होतो? फ्रॉम द डेट ऑफ लोन टिल द ऍव्हरेज ड्यू डेट. वेरएज ड्रॉइंगचा इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट होतो? ऍव्हरेज ड्यू डेट पासून ते इयर एंड पर्यंत. हे लक्षात ठेवा. ड्यू डेट ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जी येते ऍव्हरेज ड्यू डेट तिथपासून ते 31 मार्च पर्यंत इंटरेस्ट ऑन टाइम्स कॅल्क्युलेट होणार. सो दॅट विल बी ऑक्टोबर 17 टू 31 मार्च. सो हे कुठेतरी लिहून ठेवा. लोनच्या इकडे इंटरेस्ट वॉज कॅल्क्युलेटेड फ्रॉम डेट ऑफ लोन टिल द ऍव्हरेज ड्यू डेट. ओके whereas interest on drawings under average due date method will be calculated from the average due date till the year end. कळतंय तुम्हाला? So interest will be chargeable from October 17 to 31st March. So 2,700 जी अमाउंट आहे 6% इंटू इथे मंथ्स मध्येच घेतलंय. तुम्ही डेज मध्ये पण घेऊ शकता. 17 ऑक्टोबर पासून ते 31 मार्च डेज घ्या. दॅट इज इझियर टू कॅल्क्युलेट. आणि अपॉन 365. गॉट इट? सिम्पल आहे. ऍक्च्युली हे सिम्पल आहे जास्त. दिस इज मच सिम्पलर. आन्सर ऑलमोस्ट एवढंच येणार. इथे 73.49 येतं आणि ऑर्डिनरी मेथडने किती येत होतं? 73.50. सो ऑलमोस्ट सेम. अप्रॉक्सिमेशनने थोडस डेसिमल मध्ये फरक येईल. गॉट इट? समजलं? तर कुठे लिहून ठेवा साईडला नोट्स मध्ये की लोन वरचा इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट होतो? फ्रॉम द डेट ऑफ लोन टिल द ऍव्हरेज ड्यू डेट. वेरएज ड्रॉइंगचं कसं होतं? ऍव्हरेज ड्यू डेट पासून ते इयर एंड. दॅट इज द इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचं इंटरेस्ट फॉर ऍव्हरेज ड्यू डेट सिस्टम. यू कॅन कॉपी डाऊन. मंथच्या ऐवजी डेट्स घेतल्या. डेज ना, डेज म्हणतोय. डेज घे ना, काय फरक पडतो? डेज घे. पण तुझं पण एक मिनिट, पण इथे जे आहे ना, आता इथे त्याने मंथ्स घेतलंय त्यामुळे हे त्याचं मंथ्स मध्येच येणार. नाही बघ जर तू इथे डेज मध्ये घेतलंस ना, इथे मंथ्स मध्ये घेतलंस ना, तर तुझं ड्यू डेटचा आन्सर पण डेज मध्ये येणार. सॉरी मंथ्स मध्ये येणार. हे कळलं.
हा इथे तू डेज मध्ये घे, इथे नक्कीच डेज मध्ये घे, कारण इथे डेज मध्ये जास्त बेटर आहे. ऑक्टोबर 17 टू 31 मध्ये डेज मध्ये इझिली कॅल्क्युलेट होईल. दॅट इज मच इझी. त्याने कसं केलंय हे बघ, त्याने कसं केलं सांगतो. त्याने आय टेल यू हाऊ दे कॅल्क्युलेट. ऐक 5.4 कसं सांगतो. नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन, फेब, मार्च हे 5 महिने पकडले. नोव्हेंबर पासून ते मार्च 5 महिने पकडले. आणि ऑक्टोबर मध्ये त्यांनी कसं पकडलं, 31 ऑक्टोबर मध्ये डेज आहेत, 31 मायनस 17 हे पकडलं, 14 डेज राहतात. सो 14/31 जर केलं तर 0.45 येतं. तर त्याने तसं पकडलंय 5 मंथ्स अँड 0.45 मंथ्स असं. इफ यू आर कम्फर्टेबल देन यू कॅन यूज दॅट, पण नाही तर डेज इज द बेस्ट. पण एक्झाम मध्ये आपण जरी घाईत असतो तर त्याच्यामध्ये डेज जितकं तुम्हाला पटापट डोक्यात सुचेल असं बघा. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू थिंक करा. आणि कसं आहे, तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तर एक्झाम पर्यंत तुम्हाला दोन्ही मेथड समजतील. सो यू विल बी कम्फर्टेबल विथ बोथ. आता फर्स्ट टाइम आहे त्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की मंथ्स डिफिकल्ट आहे, डेज डिफिकल्ट आहे. मे बी एक्झाम मध्ये तुम्ही मंथ्सनेच कराल, बिकॉज विथ प्रॅक्टिस यू माइट डू एनिथिंग. पण तुम्हाला दोन्ही माहिती पाहिजे. तर ते 14 डेजचे ऑक्टोबरचे त्याने 0.45 असं घेतलं, 0.4444 असं घेतलं. हे झालं की मला सांगा, मग बीचं आपल्याला करायला लागेल. बीचं डेज मध्येच घ्यायला लागेल, बिकॉज ऍज यू नो की त्याच्या मधलेच दिवस आहेत सगळे. पण लक्षात ठेवा, या इकडे म्युच्युअल ओईंग्स नाही आहेत. ए चे ड्रॉइंग वेगळे आहेत, बी चे ड्रॉइंग वेगळे आहेत. सो ए ची जी बेस डेट आहे तीच बी ची असली पाहिजे असं नाहीये. बी ची बेस डेट त्याची बेस डेट, कॉमन बेस डेट घ्यायची गरज नाहीये. या व्हेरी गुड, 17 ऑक्टोबर. आता इंटरेस्ट काढ, सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरेस्ट काढायचा आहे. 2700 इंटू 6% इंटू 17 ऑक्टोबर पासून ते 31 मार्च डेज काढ. that many days upon 365 or 5.45 months upon 12, whichever you are comfortable with. ओके, 165 येत आहे. ओके, मी तर चेक करतो. ऑक्टोबर मध्ये 14 दिवस राहतात. ओके, 14 डेज ऑफ ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 30, डिसेंबरचे 31, जॅनचे 31, फेब्रुवारीचे आपण 28 घेऊ आणि मार्चचे 31, 165 करेक्ट. सो 2700 इंटू 6% इंटू 165 अपॉन 365, 73.23. थोडस ते बदलणार, थोडस डेसिमल्स मध्ये चेंज होणार. ओके, मग त्याने 30 घेतलं असेल, तेवढं चालतं. 30-31 इज फाईन. त्यात सेकंड डेसिमल चेंज होतो बाई, 45444 एवढं, दॅट्स फाईन. तेव्हा सीए एक्झाम मध्ये कसं आहे ना, एक्झाम मध्ये चेक युअर आन्सर. एक्झाम मध्ये काय बघणार, तुला येत आहे का आणि तुझा आन्सर काय आहे. थोडासा पुढे मागे डेसिमल्स मध्ये त्यालाही माहितीये की थोडं पुढे मागे होऊ शकतं, पण मेन काय आहे, तुला आलंय का ते लगेच समजतं. तुझं आन्सर बघून कळतं की बरोबर आहे का चुकीचं आहे. बरोबर असेल, तुला येत असेल तर कळलं, फुल मार्क्स. पण तुझं आन्सर चुकलंय म्हणजे काही भलतंच आन्सर आलंय,
90 वगैरे किंवा 100 वगैरे आलंय तर रॉंग, 0. सिम्पल. या फाईन. 73 च्या आसपास येणार. ग्रेट. बेसिकली कसं आहे, एक्झामिनर तुमचा पेपर जेव्हा चेक करतो ना, पेपर बघूनच कळतं किती अभ्यास केलाय, किती येत आहे, नाही येत आहे, अभ्यास नाही केलाय हेही कळतं. ज्याचं केलंय त्याने बरोबर केलंय, आन्सर काढलंय, फुल मार्क्स. जर चुकीचं काढलंय, 0 मार्क्स. सिम्पल. ओके. आता आपण बी चं करूया. सेम फॉर्मॅट हाच घ्या. डेट्स, अमाऊंट, इथे डेज फ्रॉम 0 डे डी आणि प्रॉडक्ट. बी चं बघा 12 जून. सो डेज येईल 12 जून टू 31 मार्च, 11 ऑगस्ट, सॉरी 12 जून 31 मार्च काय म्हणतोय, 12 जूनला बेस डेट घ्या. सो 11 ऑगस्ट 12 जून पासून किती दिवस आहेत, त्याच्यानंतर 9 फेब्रुवारी हाऊ मेनी डेज फ्रॉम 12 जून, 7 मार्च हाऊ मेनी डेज फ्रॉम 12 जून, 12 जूनला बेस घ्या. आणि इथे कॉमन बेस डेट घ्यायचा काही संबंध नाही, बिकॉज इथे कनेक्शनच नाही काही. जे म्युच्युअल ओविंग होतं तिकडे आपण कॉमन डेट घ्यायचो, आपण ते मायनस करायचो. इथे काय संबंध नाही, बीचं वेगळं, एचं वेगळं. वन 31 days from 12 June. करेक्ट, इट्स करेक्ट. 12 जून पासून 131 डेज किती येतात बघा. इज इट 21 ऑक्टोबर? या बरोबर आहे. परफेक्ट. परफेक्ट. 21 ऑक्टोबर येतं का बघा. and then calculate the interest from 21st October to 31st March.
ओके 131.42 येते 3,68,000 अपॉन 2,800 ठीक आहे 131 घे नो प्रॉब्लेम एक 131 131 इज फाईन 0.5 च्या पुढे गेलं तर आपण 0.5 किंवा पुढे असेल तर 132 घेतलं असतं 21 ऑक्टोबर आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा फ्रॉम 21 ऑक्टोबर टू 31 मार्च $74 perfect 74.10 under ordinary method also similar आलेला आपला आन्सर 73.91 आलेला इट्स फाईन व्हेरी क्लोज टू 74 व्हेरी गुड 74 पण हे कुठे लिहून ठेवा की इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट होतोय फ्रॉम द ऍव्हरेज ड्यू डेट टिल द इयर एंड लोन मध्ये उलट होतं फ्रॉम डेट ऑफ लोन टिल ऍव्हरेज ड्यू डेट हे लक्षात ठेवा कुठेतरी लिहून ठेवा हे म्हणजे आपल्यासाठीच काहीतरी असं मार्किंग करून ठेवायचं काही नोट्स लिहून ठेवायचे थोड्याशा सो दॅट आपण जेव्हा रिवाइज करतो ना आपल्याला माहिती आपल्याला काय समजतं काय आठवतं सो आपल्याला आठवेल असं लिहून ठेवायचं नाही तर काय होईल की या सम मध्ये 1 तास घालवायला लागेल कसं आन्सर आलेलं वगैरे आठवत बसायला लागेल ओके ग्रेट आलंय का तुझं व्हेरी गुड आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट कर 21 ऑक्टोबर टू 31 मार्च हाऊ मेनी डेज आर देअर बघ ऑक्टोबरचे 10 डेज तसं तुला जायला लागेल ज्यांचं झालंय ते कॅन स्टार्ट द नेक्स्ट सम इथे एकाच पार्टनरचं ड्रॉइंग दिलेत अ पार्टनर इन द फर्म हॅज ड्रॉन द फॉलोइंग अमाउंट्स फॉर हाफ इयर एंडेड म्हणजे त्याने 31 मार्च एंडेड असं दिलंय 161 करेक्ट आता इंटरेस्ट कार्ड सो ड्यू डेट्स दिलेत ड्रॉइंगच्या 9 सप्टेंबर ऑक्टोबर असं आणि अमाऊंट घ्यायच्या तुम्हाला काय करायचं ही बेस डेट घेणार तुम्ही दिस द बेस डेट हाफ इयर म्हणजे ओनली 6 मंथ एंडेड तर त्याने 6 मंथ एंडेडचा पिरियड दिलाय पण इकडे 9 सप्टेंबर पण आलेलं ऍक्च्युली त्यामुळे ऍक्च्युली 7 मंथ पिरियड झालाय तो ऍक्च्युली ठीक आहे वॉट एव्हर जनरली कसं असतं फायनान्शियल स्टेटमेंट कॅन बी प्रेझेंटेड हाफ इयरली 6 मंथ साठी प्रेझेंट करतात 3 मंथ साठी करतात पूर्ण वर्षासाठी करतात असं दॅट इज वॉट दे आर मिनिंग पण डेटामध्ये ऍक्च्युली सप्टेंबर पण आलंय जर 6 मंथ असेल ना तर ऍक्च्युली ऑक्टोबर पासून आलं पाहिजे पण ठीक आहे त्याने सप्टेंबर पण घातलंय सो लेट्स अज्युम 6 मंथ पिरियड दिलाय त्याने ऑक्टोबर टू मार्च त्याच्यामध्ये सप्टेंबरचं पण घातलंय त्याने तर ह्या ड्यू डेट्स आहेत ड्रॉइंगच्या ड्रॉइंग एवढे आहेत सो तुम्हाला डेट्स लिहायला लागतील अमाऊंट लिहायला लागतील ही बेस डेट घ्या कॅल्क्युलेट डेज फेब्रुवारी मध्ये 28 म्हटलंय प्रॉडक्ट घ्या सो बेस डेट प्लस टोटल ऑफ प्रॉडक्ट अमाऊंट टोटल ऑफ अमाऊंट एवढंच सांगितलंय इंटरेस्ट काय काढायला सांगितलं नाही नुसतंच डेट काढायची याच्यामध्ये कारण दे हॅव नॉट गिवन एनी इंटरेस्ट पर्सेंटेज वगैरे नाही कॅल्क्युलेशन मध्ये काय चेंज होणार नाही नथिंग चेंजेस बेसिकली इयर एंड कधी होतो 31 मार्च सो सप्टेंबर टू मार्च सप्टेंबरला बेस डेट ऑक्टोबर तसं घ्यायला लागेल 9 सप्टेंबर टू 10 ऑक्टोबर 9 सप्टेंबर टू 11 ऑक्टोबर असे डेट्स तुला काढायला लागेल जे आपण नॉर्मली करतो सो जस्ट राईट
ड्यू डेट, अमाऊंट, नंबर ऑफ डेज फ्रॉम बेस डेट, ह्याला बेस डेट घ्यायचं, प्रॉडक्ट, दॅट्स इट. आणि पाहिजे आपण इंटरेस्ट अज्युम करून इंटरेस्ट पण काढू. नेहमीसारखंच सम आहे. जस्ट डोंट गेट कन्फ्युज बिकॉज दे हॅव यूज द हाफ इयर एंडेड वर्ड. हे उगाच ते वापरतात असं काय.
104.59. That is the days. 105. So 104.5, 105. Yeah, perfect. है. So add to the base date, that is 9 September, you'll get the answer. 23rd December, very good. आता एक काम कर, just assume 10% interest on drawings. 10% assume कर, किंवा let's assume 6% च घे. Take 6% only. So ही जी amount आहे 6% into 23rd December to 31st March. हे आपण assume करतोय. Assuming interest on drawing 6%, calculate the total interest. इथे काय दिला नाहीये, पण आपण assume करू. 6% assume कर. So 23rd December to 31st March, interest तुला काढता येईल. $105 days. Okay. 135.702. Yeah, 20th Feb घे. त्याने दिलाय ना इकडे 20th Feb. Okay, interest is that much. December 23rd ना, so 31 minus 23. So December चे 8 days, January चे 31, February चे 28 आणि March चे 31. 98 days चा इंटरेस्ट लागेल. So amount होती 8,400 into 6% आपण assume केलंय into 98 upon 365. 135.32 लागेल इंटरेस्ट. हे आपण सम मध्ये ऍडिशन केलंय. व्हेरी गुड, परफेक्ट. 98 डेजचा इंटरेस्ट लागेल. Yeah, 135.32. I think Yatiraj, you have taken 99 days. पण इकडे म्हटलंय फेब्रुवारी 28 days घे. $98. तुझा आन्सर 135.702 आलाय ना. That generally comes because if you take 99 तेव्हा येते. नाही 32 पॉइंट हे येते म्हणजे 0.32 येते. ठीक आहे, इट्स ओके. आलं सगळ्यांचं. So 6% interest आपण assume केला because they had not given, they have just asked the average you did. आलंय डन. Great. So we have finished this chapter successfully. सगळे सम्स आपण केलेले आहेत आणि तुम्हाला होमवर्कला मी काल 6 आणि 7 दिलेलं. आज बिफोर वी स्टार्टेड मी 8 सम पण होमवर्कला दिलाय, कारण 8 सम इज एक्झॅक्टली सिमिलर टू द 6th and 7th सम. तशा टाईपचाच सम आहे. सो हा पण तुम्ही होमवर्कला घ्या. ह्याच्यामध्ये म्युच्युअल ओविंग्सचा सम आहे. सो परचेसेस बाय ग्रीन म्हणजे ग्रीनच्या पेमेंट्स आणि सेल्स बाय ग्रीन टू रेड म्हणजे रेडच्या पेमेंट्स. डिफरन्स ऑफ प्रॉडक्ट अपॉन डिफरन्स ऑफ अमाऊंट ह्याच्याने करायचंय. ओके, सो हा सम पण तुम्ही करू शकता. 8 सम इज फॉर होमवर्क. अपार्ट फ्रॉम दॅट आज आपण जे सम्स केले
त्याच्यामध्ये 9th आणि 10th हे दोन सम लोनचे होते आणि 11th आणि 12th हे दोन सम इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे होते, हे लक्षात ठेव. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट हा चॅप्टर संपलेला आहे क्लिअरली. ह्याच्या मागे काही सम्स असतात ते ट्राय करा ऍज अ प्रॅक्टिस. ओके, सो हे मागचे सम्स पण तसेच आहेत, तुम्हाला येतील, दोनच सम्स आहेत. ओके, सो नेक्स्ट वीकेंड आई स्टार्ट अ न्यू टॉपिक. ठीक है, सो सी यू नेक्स्ट सैटरडे. Okay, I'll send. Okay, chalo, see you next week. Bye bye. Yeah, bye.